होती आणि असं आहे की माझं आमच्या नोव्हेंबरमध्ये तब्येत बिघडल्यानंतर ऑपरेशन झालं. बरेच दिवस समता परिषदेच्या आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि मग त्यामध्ये मागणी होती त्याप्रमाणे जे आहे आम्ही आपली बैठक घेऊन जो आढावा जो आहे राज्यातील सगळ्या कार्यकर्त्यांची बोलणं आणि कार्यक्रम जे आहेत महात्मा फुले द्विशतक सुरू आहे त्या ठिकाणी आपण रथाचं आयोजन केलं होतं. तो सुद्धा रथ अनेक ठिकाणी सगळा मिटिंगा वगैरे झाल्या. आणखीन काय काय कार्यक्रम करायचे त्याची उजळणी करायची सगळी उजळणी आम्ही केली. 1 तारखेपासून हाती आंदोलनाला बसतात. त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण हे संपलेलं आहे. आता ओबीसीचे जे काही मंत्री आहेत ते राजीनामा द्यावा आणि सहभागी कोणीच आहे की ओबीसीचं आरक्षण थोडं मागे ओबीसीचं आरक्षण काही संपलेलं नाही. हां, काही जाती जमाती जे आहेत ते मागणी करतात की आम्हाला ओबीसीमध्ये घ्या. आता त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे थोडं मागे ओबीसी आहेत काही जातगणनेमध्ये जे आहे जात पडताळणीमध्ये पास होतात ते चुकीचे आहेत ते नापास होतात. त्यामुळे असं काही नाही की सगळं संपलं. आणि आज 91 पासून आम्ही 1991 पासून महात्मा फुले समता परिषद स्थापन झाल्यानंतर संपूर्ण देशभर आम्ही ह्या रॅलीज घेतल्या आणि जात गणना आमची करा आणि ओबीसी किती आहे ते आम्हाला कळू द्या. मध्ये प्रयत्न झाला परंतु त्याच्यामध्ये आमची फसवणूक झाली. आणि मग जेव्हा हे मोदी साहेब आले आता त्यांच्याकडे जेव्हा परत मागणी केली त्यावेळेला आता त्यांनी जात गणना करण्याचं कबूल केलेलं आहे. तर आम्हाला हे पाहिजे होतं. त्यातून जे आहे ओबीसी किती आहेत ओबीसी जाती त्याचं सगळं काही विश्लेषण होणार आणि त्याप्रमाणे मग पुढचं काय पाऊल टाकायचं. बरं, जर सरकार आम्हाला आमच्या बाजूने आम्हाला मदत करते. नायगावला जे आहे त्यांनी 150 कोटी रुपयाचा कार्यक्रम सुरू केला. कडगुणला जे आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्माला जे 150-200 कोटीचं काम सुरू केलं. भिडेवाडा त्यांनी कंप्लीट करत आणलेलं आहे. महात्मा फुल्यांचं जे आहे विस्तारीकरणाचं काम त्याच्या मिटिंगा चालू आहेत. महात्मा फुल्यांचं वाङ्मय 6-7 भाषेंमध्ये छापण्याचं काम सुरू आहे. हे अनेक जी कामं आम्हाला शांतपणे जर करून मिळतं आहे तर मोर्चा कशासाठी काढू. हे आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे. हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होते त्याला शासन उत्तर देत आहे. आम्ही मध्ये जाऊन हा बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे. ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहे शांततेला ते आम्ही शांतता जे आंदोलन आहे ते योग्य आहे किंवा योग्य असं आहे की ओबीसी जसं अनेक संघटना आहेत. कोणाला काय वाटेल कोणाला काय वाटेल मुख्यमध्ये त्यांना समर्थ आहे. आम्हाला वाटतं की हे आम्ही जे मागतो ते कामं होत आहेत. तेवढ्या वर्षाची जात घडण्याची जी आहे मागणी पूर्ण झाली काही कमी नाही. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचा ज्या काही गडबडीमध्ये लक्षात नाही लोकांच्या फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जातगणनेमध्ये जे आहे पूर्वी 2011 आणि त्याच्या अगोदरच्या जे जातगणना झाल्या त्याची जात हा मुद्दा नव्हताच. शेड्यूल ट्राईब आणि बस संपला. लिहायलाच त्यांनी पुढे जात हा शब्द लिहिलेला. आता हा जात काही लोकांचं मग ते ओबीसीचा कॉलम कुठे ओबीसीचा कॉलम. अरे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा प्रकार आहे. आता इथे माळी समाज धक्का नका तू तो ओबीसीत येतो. बिहारमध्ये तो दलितांमध्ये आहे. तर प्रत्येक राज्याचे जे आहे ओबीसीची नावं त्यांचे नंबर ते फीड करून तुम्ही ज्या वेळेला तुम्ही सांगाल तुम्ही माळी समाज आहे का सोनार आहे का कुंभार आहे त्यावेळेला आपोआप ते बटन दाबून जे आहे त्या जातीच्या मधलं त्याच्यातून ते ओबीसीमध्ये ताबडतोब ते जमा होणार. तर ही सगळं आहे. आता लोक समजून घेतील तर आणि म्हणून मला असं वाटतं ही जे कामं जी आपण समजावून घेऊ शकतो आपण आणि मागण्यापुढे तर कुठेच आपलं लढायचं
ज्या लढाईचं त्यावेळेला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ लढाईवर गेला होता. अंबड असेल, नगर असेल, पंढरपूर असेल, हिंगोली असेल, झाले ना लढाई एवढ्या मोठ्या. त्यावेळेला राजीनामा फेकून गेलो होतो. छगन भुजबळ काय असं काय ह्यात एकदम घाबरलेलं आहे, काय चिकटले सांगून जर कामं जर शांततेने होत आहे तर मग असं आहे की प्रत्येक जे कोण नेते असतील, ज्यांना निवडणुका लढायचे असतील, जे आमदार असतील, काय जे कोण काय असेल, त्याने आपापल्या ठिकाणी या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. योग्य मतदार तिथे आहेत की नाही पाहायला पाहिजे, अयोग्य जे आहेत ते काढलेत की नाही ते पाहायला पाहिजे. तुम्ही जर सगळं तर नुसतं सरकारी अधिकाऱ्यांवर चुपून मोकळं झालं तर मग काही वेळेला तुम्हाला अपेक्षित असे परिणाम दिसणार नाही. तर या सगळ्या आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये लक्षात अल्निनोचा परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी हे खरं आहे. राज्यात नाही, देशात आणि देशात नाही तर जगामध्ये हे सगळे जे परिणाम होते ते जाणार. काही ठिकाणी प्रचंड पाऊस वाहून जात आहे, काही ठिकाणी पावसाचा अजिबात पत्ता नाही. परदेशामध्ये आपण पाहिलं की एवढा उष्णता वाढलेली आहे की शेकडो, हजारो, लाखो एकर जमिनी जे आहे, जंगल जे आहे ते जळत आहे. हे आपण पावसामध्ये दाखवतात. अल्निनोचा जो किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा हा जो प्रकार होता हा सर्व जगभर त्रास. सोसायटी व्यतिरिक्त 2 मिनिटं फाईट होऊ द्या नंतर अंगणवाडी शूटिंग FDA मागणी केलेली आहे की ते पुरवलं जातं शोषण त्याची तपासणी करायला. आता असं आहे ना की तुकाराम मुंडे जे काम करत आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रावर अन्न हा प्रकार असा आहे. हा श्रीमंत, गरीब, अंगणवाडीवाले, कॉलेजवाले, रेस्टॉरंटवाले, 5 स्टारवाले सगळीकडे जातात जे आवश्यक असलेले अन्नपदार्थ. त्यामुळे तिथे स्वच्छता आहे की नाही, योग्य प्रकार आहे की नाही, योग्य अडचण याच्यावर ज्या वेळेला तुकाराम मुंडे बोट करतात किंवा कारवाई करतात त्यावेळेला मग तिथून मागणं तुम्ही आमच्या इथे काही अडचण आहे त्यावर चूक काय चला.